7 ते 8 रुपये प्रति लिटरनं कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईमध्ये पेट्रोलचे दर हे 106 रुपयांवरून 98 ते 99 रुपये प्रति लिटरवर येण्याची चिन्ह आहेत। यावर्षीच्या तिमाहीमध्ये तीनही सरकारी कंपन्या मिळून 28,000 कोटी रुपयांचा नफा झालाय। गेल्या 3 तिमाहींचा विचार केला तर हा नफा 1 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे। आणि आणखी एक यापेक्षा मोठं कारण या दर कपातीचं हे असेल की गेल्या वर्षभरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे दर $75 प्रति बॅरलपेक्षाही कमी झालेत आणि येत्या एप्रिल आणि मे मध्ये लोकसभा निवडणुका आहेत, हे यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणावं लागेल। त्यामुळे या सगळ्या कारणांच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात आता आणखी माहिती देतील। सोमेश, कविता, आता जी माहिती मिळते त्यानुसार 7 ते 8 रुपयांनी पेट्रोलच्या किमती कमी होऊ शकतात। अर्थातच या सगळ्यामध्ये लोकसभा निवडणुकांचं जसं कारण आहे तसंच दुसऱ्या बाजूला आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं त्यानंतर अनेक देशांनी रशियन क्रूड ऑइल घेण्यावरती सँक्शन्स लावले होते। भारतावरही प्रचंड तणाव आणि दबाव निर्माण करण्यात आला होता, पण भारताने रशियाकडून पेट्रोल घेणं सुरू ठेवलं, क्रूड ऑइल घेणं सुरू ठेवलं आणि त्यानंतरही ज्यावेळी किमती एकदम खाली न येऊ देता त्या किमती अशा पातळीवरती सरकारने ठेवल्या की जेणेकरून पेट्रोलियम कंपन्यांनाही त्याचा फायदा होऊ शकेल। आणि मग आता त्यांनी प्रॉफिट आणि सर्व गोष्टी बॅलन्स केल्यानंतर आता एक सर्वसामान्यांना दिलासा देण्याची बाब म्हणून पुढचं पाऊल हे पेट्रोलच्या किमती कमी करणं असू शकतं। का आपण पाहू शकतो की तसं भारताचे परराष्ट्र मंत्री हे रशियात आहेत सध्या आणि ते काल परवाही त्यांच्या चर्चेमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत झालेल्या त्यामध्ये त्यांनी पेट्रोल आणि क्रूड ऑइलचा मुद्दा उपस्थित केला होता। त्याच्यामुळे या सगळ्या अनुषंगाने स्वाभाविक पेट्रोलच्या किमती या कमी होऊ शकतात। जर सरकारने ठरवलं तर तसा निर्णय होऊ शकतो आणि तसा निर्णय आता होण्याची चिन्ह आहेत असं आपल्याला समजतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल सोमेश। आणि एबीपी माझाच्या बातमीला देशातल्या सर्वोच्च राजकीय वर्तुळात सुद्धा गांभीर्यानं घेतलं जातं, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय। भारत